5 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपली सुखदुःख श्रीरामाला सांगा. तुम्ही सर्वजण छान सेवा करता आहात याबद्दल शंका नाही. अशीच सेवा अखंड चालू ठेवा, त्यातच कल्याण आहे. त्यानंच आपण तरुण जाऊ. जरी कोणी काहीही सांगितलं, यात काय आहे त्यात काय आहे यानं काय होणार आहे असं म्हटलं तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे. तो फार मोठा आहे, अमर्याद आहे. त्याला पाहायला तशीच सेवाही फार मोठी करायला पाहिजे. त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल. अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्यानं दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडवलं. ती दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाही, पण ती मिळवण्याची शक्ती आपल्याजवळ आहे. भक्तीची प्रगती ही खरी शक्ती, आणि त्याकरता अखंड नामस्मरण हेच खरं साधन. श्री राम प्रभू आपल्या घरातला कोणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. त्याला तुम्ही आपली सुखदुःख सांगा. दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभं राहून त्याला अनन्य भावानं शरण जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचं दुःख दूर होईल. आपलं ज्ञान, आपली शक्ती, आपलं वैभव, आपली सत्ता त्याच्यापुढं काहीच नाहीत. तेव्हा या सर्वांचा विसर पाडून त्याला शरण जा आणि त्याच्याजवळ प्रेम मागा. देवा, आम्ही जे तुझं दर्शन घेतो ते सगळं बाह्य स्वरूपाचं. तुझं आम्हाला खरं दर्शन घडाव. आम्ही अवगुण संपन्न असू, तुझं दर्शन व्हावं एवढी सेवा आमच्याजवळ नाही. परंतु तू आता आम्हाला क्षमा कर. यापुढं देवा कितीही संकट येऊत, आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदानं भोगू. जे काही व्हायचं असेल ते होऊ दे. आमचं समाधान टिकून तुझ्या नामात आमचं प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे. खरोखर परमेश्वर भक्ताचं मन पाहतो, त्याचा भाव पाहतो. एरवी तो त्याच्याजवळच असतो. जो श्रद्धेनं परमेश्वराचं चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. आपल्याला 2 मार्ग आहेत, एक श्रद्धेचा आणि दुसरा अनुभवाचा. एका गावी पायवाटेने गेलं तर फक्त 3 मैलांचं अंतर, आणि मोटरच्या रस्त्याने गेलं तर 10-12 मैलांचं अंतर. श्रद्धा ही त्या पायवाटेसारखी आहे. तिनं चाललं तर अंतर कमी पडेल. मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग. मोटार कुठे रस्त्यात बिघडली किंवा वाटेत कुठं अडथळा आला की प्रगती थांबते. त्याप्रमाणे अनुभवात काही चुकलं की प्रगती खुंटते. तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा. सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेनं आणि प्रेमानं नाम घ्यावं. भगवंताचं नाम सिद्ध करून देणं हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.